नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। खानापूर येथे विठ्ठलराव यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकचे उद्घाटन 25 जुलै रोजी होणार। खानापूर येथे लोकमान्य एज्युकेशन सोसायटी संचलित विठ्ठलराव यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता महाविद्यालयाच्या परिसरात होणार आहे। हल्याळचे आमदार आणि कर्नाटक सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष श्री आर.व्ही. देशपांडे यांच्या हस्ते या पॉलिटेक्निकचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान लोकमान्य शिक्षण संस्थेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर भूषवणार आहेत। तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार डॉक्टर डी.एन. मिसाळे, लोकमान्य पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल डॉक्टर श्रीश एम. केरूर तसेच लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सत्यवर्त नाईक यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। पुढे माहिती देताना डॉक्टर मिसाळे म्हणाले, आज ह्या पत्रिका प्रकटनासाठी आपल्याला स्वागत आहे। लोकमान्य एज्युकेशन सोसायटीच्या तर्फे आम्ही खानापूर येथे विठ्ठलराव यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज काढत आहे। गेल्या 1.5 महिन्याच्या अगोदर आम्हाला AICTEच्या अप्रुव्हल पण मिळालेला आहे आणि कर्नाटक सरकारचा रेकग्निशन पण मिळालेला आहे। या कॉलेजमध्ये आम्ही आता सध्या 4 कोर्सेस सुरू केलेले आहोत। कम्प्युटर सायन्स डिप्लोमा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिप्लोमा, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिप्लोमा कोर्स आणि इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स कोर्स सुरू करण्यात आलेले आहे। हे कोर्सेस 3 वर्षाचे असणार आणि 6 सेमिस्टर्समध्ये। या कोर्सेसच्या आणि या संपूर्ण महाविद्यालयाच्या उद्घाटन, इमारतीचा आणि कोर्सेसचं उद्घाटन उद्या नाही परवा म्हणजे 25 जुलै रोजी आम्ही करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी आम्ही उद्घाटक म्हणून श्रीमान आर.व्ही. देशपांडे सर, ऑनरेबल MLA हलियाळ आणि चेअरमन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका यांना विनंती केलं होतं। त्यांनी खूप आनंदाने त्यांची संमती दिलेली आहे आणि त्यांचा आम्ही ऋणी आहोत। का म्हणजे ते खानापूर उत्तर कन्नडा जिल्ह्याचे हलियाळ तालुक्याचे हलियाळ कॉन्स्टिट्युएन्सीचे MLA पण आहेत, पण खानापूर त्यांचा बालेक किल्ला म्हणायला हरकत नाही, तेवढं वावर त्यांच्या आहे आणि इथल्या प्रत्येक जागा, प्रत्येक गाव त्यांना परिचित आहे। जेव्हा आम्ही त्यांना अप्रोच केलं की सर तुम्ही उद्घाटनासाठी यायला पाहिजेत म्हणून, ते क्षेत्र आमच्या पार्लिमेंटरी क्षेत्रामध्ये येते आणि मी जरूर येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि ते येणार आहेत। तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुक्याचे आत्ताचे MLA श्री विठ्ठलराव हलगेकर ते उपस्थित राहणार आहेत आणि गेस्ट ऑफ ऑनर म्हणून 2 अकॅडमिशियन्स, एक विश्वेश्वरय्या तांत्रिक युनिव्हर्सिटीचे वाईस चान्सलर श्री डॉक्टर S. विद्याशंकर ते राहणार आहेत। तसेच गेस्ट ऑफ ऑनर म्हणून प्रोफेसर CM. त्यागराज, वाईस चान्सलर राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी बेळगावी उपस्थित राहणार आहेत आणि विशेष आमंत्रित म्हणून आम्ही या भागचे म्हणजे खानापूरचे माजी MLA श्री दिगंबर पाटील सर, त्यांना पण निमंत्रण दिलेलं आहे, तेही येणार आहेत। श्री अरविंद पाटील माजी MLA खानापूर तेही येणार आहेत आणि डॉक्टर श्रीमती अंजली निंबाळकर मॅडम त्यांना पण आम्ही विनंती केलेली आहे, तेही येतो। आणि याच कार्यक्रमाला विशेष अधिकारी म्हणून कर्नाटक सरकारचे जॉईंट डायरेक्टर इन्स्पेक्शन म्हणजे तनिखा जॉईंट डायरेक्टर श्री डॉक्टर Y.N. गडमनी साहेब बेंगळुरूहून येणार आहेत। तसेच बेळगावचे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल श्री वासुदेव अप्पाजी गोळ हे उपस्थित राहणार आहेत। मित्रांनो, या संपूर्ण कार्यक्रम आमचे लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि तसेच लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन डॉक्टर किरण डी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हे पूर्ण समारंभ होणार आहे। मग याकरता आम्ही लोकमान्य एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सर्व खानापूर वासियांना आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि वेगवेगळ्या पतसंस्थांना आम्ही आव्हान देतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपलं बहुमोल सहकार करावा अशी विनंती करतो।
लोकमान्य एज्युकेशन सोसायटीच्या VY चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेजचा शुभारंभ 25 जुलै 2025 रोजी होणार आहे खानापूर येथे. आणि त्या समारंभासाठी खास RV देशपांडे साहेब उपस्थित राहणार आहेत चीफ गेस्ट म्हणून. आणि तसेच खानापूरचे आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, अरविंद पाटील, अंजली निंबाळकर तसेच इतर मान्यवर या समारंभास उपस्थित राहणार आहेत. ह्या कॉलेज स्थापनेमागचा मुख्य उद्देश डॉक्टर किरण ठाकूर यांचा असा आहे की ग्रामीण भागातील मुलांना तांत्रिक शिक्षण मिळणं सोयीस्कर आणि सोपं व्हावं यासाठी ह्या कॉलेजचा शुभारंभ होत आहे. आणि ह्या कॉलेजमध्ये अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या मुलांच्याकडे आर्थिक स्थिती ज्यांची कमी असेल त्यांच्यासाठी खास आर्थिक सोय सुद्धा करून देण्यात येणार आहे. आणि ह्या कॉलेजसाठी विठ्ठलराव यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्यामागचा उद्देश हाच आहे की त्यांनी खानापूर भागासाठी दिलेलं भरीव योगदान व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर सर यांनी या कॉलेजला VY चव्हाण पॉलिटेक्निक असे नाव द्यायचे ठरवले आहे. आणि ह्या कॉलेजमध्ये 240 मुलांना प्रवेश घेता येईल आणि विविध ह्याच्यात आपल्या शाखा आहेत. त्याच्यात संगणक विज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अशा 4 शाखा आहेत. आणि प्रत्येक शाखेमध्ये 60 विद्यार्थी भाग घेऊ शकतात. आणि हे कॉलेज कर्नाटक सरकारचं मान्यता प्राप्त आहे आणि तसेच त्याला AICTE नवी दिल्ली यांची सुद्धा मान्यता प्राप्त झालेली आहे. आणि डॉक्टर किरण ठाकूर यांचं स्वप्न आहे की यशस्वी उद्योजक आपण बनवायचे आणि ते यशस्वी उद्योजक बनवण्यासाठीच ह्या कॉलेजचा शुभारंभ होत आहे. आणि आतापर्यंत खानापूर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे आणि अजून सुद्धा ऍडमिशन ते घेऊ शकतात. त्यामुळे आम्ही लोकमान्य एज्युकेशन सोसायटी मार्फत सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विनंती करतो की ज्यांना पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते आपल्या कॉलेजमध्ये संपर्क साधू शकतात. धन्यवाद. Good evening, everyone. I extend a very warm welcome to all of you to this press meet. It gives me immense pleasure to announce here that after a lot of efforts and with the vision of our chairman sir Dr. Kiran Thakur, we have been able to open a polytechnic, a technical institute at Khanapur, and this was a long-standing demand from the people of Khanapur and nearby areas because they had to travel far in order to get technical education. We are extremely happy that we have been given the letter of approval as well as we are affiliated to Directorate of Technical Education, Bangalore. Currently, we have 4 branches with an intake of 60 each. That is Artificial Intelligence, Electronics and Communication, Computer Science and Engineering, and Electrical and Electronics. Probably in the coming future, we will increase the number of branches also. The grand inauguration of these courses as well as this entire building is scheduled on Friday, that is 25th of July, and Honorable RV Deshpande sir, MLA of Halyar, has agreed to be the inaugurator. On the same day, we also have the present MLA of Khanapur, Shri Vitthal Halgekar, who is going to grace the function. We have 2 guests of honor from technical background, Dr. S. Vidyashankar, Vice Chancellor of VTU Belagavi, and Professor CM Tyagraj, who is the Vice Chancellor of Rani Chennamma University Belagavi. We have also invited as special invitees the previous MLAs of Khanapur, Shri Digambar Patil, Shri Arvind Patil, and Dr. Srimati Anjali Nimbalkar. As technical representatives, the special invitees will be Dr. Y.N. Dodmani, who is the Joint Director of Inspection, DT Bangalore, and the Principal of Government Polytechnic Belgaum, Shri Vasudev
Appaji Gold. This entire program is going to be presided over by our chairman, beloved chairman sir, Dr. Kiran D. Thakur, and it gives me immense pleasure to invite all the students, the parents, and the members, the residents of Khanapur and nearby surrounding villages. Please do come, attend the function and be a part of this so that the function will be a grand success. Thank you one and all.